फक्त 2 बटाटे वापरून आज आपण संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी बटाटा चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर मंडळी, रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे आणि झटपट अशी होणारी आहे। विशेष म्हणजे घरातील साहित्यातली आज आपली ही बटाट्याची चकली आज आपण बनवणार आहोत, जी की लहान मुलांना तर आवडेलच आवडेल, पण मोठ्यांना सुद्धा ही चकली अतिशय आवडणारी अशी आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती अशाच नवीन आणि युनिक आणि भन्नाट अशा रेसिपी अपलोड होत असतात। त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मंडळी, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला या रेसिपीसाठी उकडलेले 2 बटाटे लागणार आहेत। तर इथे उकडलेले बटाटेच घ्या, मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। कच्चा बटाटा इथे वापरू नका। तर चला आपण हे साईडला ठेवूया। त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी डाळवं लागणार आहे, म्हणजेच फुटाण्याची डाळ। तुमच्याकडे जर डाळवं नसेल तर तुम्ही फुटाण्याचा सुद्धा इथे वापर करू शकता। तर आता आपल्याला हे डाळवं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी डाळवं मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बटाटा ॲड करायचं आहे उकडलेलं, आणि हे सुद्धा मिक्सरला आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं पाणी लागलं तर यात घालायचं, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे मी इथे अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे सगळ्यात आधी डाळवं मी वाटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे। त्यानंतर इथे जे बटाट्याचं मिक्सेस आपण वाटून घेतलं होतं ना, ते यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी डाळवं आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे, आणि 2 बटाटे। त्यानंतर इथे आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे, 1 चमचा इथे ओवा घातलेला आहे, आणि पांढरे तीळ घातलेले आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया, आणि लाल तिखट घातलेलं आहे। तर हे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे थोडासा हिंग घातलेला आहे, हिंग नक्की घाला, यामुळे चकलीला खूप छान अशी चव येते। आणि त्यानंतर इथे 1 चमचा मी जिरेपूड घातलेली आहे। आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण इथे पाणी म्हणजे गरम किंवा कोमट, तुम्हाला असं काहीच करायची गरज नाही आहे। नॉर्मल साध्या पाण्यामध्ये, जे आपलं रोजचं पाणी असतं थंड, त्या पाण्यामध्येच आपण हे चकलीचं पीठ मळणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे मंडळी, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर आता इथे मी तेल घातलेलं आहे। तर इथे मी 3 चमचे तेल घातलेलं आहे, आणि हे तेल सुद्धा गरम केलेलं नाही, नॉर्मल टेम्परेचरवरच आहे। असंच आपल्याला यावरती घालायचं आहे। म्हणजे आपलं जे प्रमाण होतं हे इथे एकूण 3 वाट्या तयार झालं होतं, त्यामुळे तेल सुद्धा इथे आपल्याला 3 चमचेच घालायचं आहे। तर इथे मी 3 चमचे तेल घातलेलं आहे, जास्त घालू नका। तर जास्त तेल घातलं तर मग चकली ही आपली तेलकट होण्याची शक्यता असते। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। जास्त पण असा पातळ नाही करायचा आहे, घट्ट आपल्याला गोळा हवा यासाठी, चकलीसाठी। तर आता त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल तापते, आपण तोपर्यंत या सोर्यामध्ये पीठ ॲड करूया। सगळ्यात आधी याच्यामध्ये थोडंसं तेल लावायचं, अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा, आणि त्यानंतर आपल्याला चकली बनवायची, जेणेकरून मग हे पीठ आतमध्ये चिटकत नाही आणि चकली आपली छान कोरीव अशी बनून तयार होते। आता हे बंद करूया, आणि आता आपण चकली बनवून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला म्हणजे आपण इथे गोल गोल अशा चकल्या करणार नाही आहोत, अशा पद्धतीने इथे चकली बनवून घ्यायची आहे आपल्याला। म्हणजे ज्यांना चकली बनवायचा कंटाळा येतो त्यांनी अशा पद्धतीने जरी बनवलं ना तरी सुद्धा चालेल। तर मी इथे अशा पद्धतीने बनवून घेत आहे। तर हे पहा, कारण आपण हे मधल्या वेळेमध्ये तुम्ही मुलांना खायला किंवा टिफिनसाठी सुद्धा हे बनवू शकता। अगदी झटपट
आणि 10 मिनिटामध्ये ही चकली बनवून तयार होते. अजिबात याला वेळ लागत नाही. आता यामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पानं सुद्धा घातलेले आहेत. याचा फ्लेवर अप्रतिम असा येतो, तर नक्की घाला. अगदी कमी गॅसवरती चकली आपल्याला बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मंडळी, रंगसुद्धा किती सुरेख असा आपल्या चकलीला आलेला आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.